मी प्राध्यापक समाधान गायकवाड बीडी कायम महाविद्यालय गोरेगाव। मित्रांनो, मी या ठिकाणी आपल्यासमोर शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना व त्याची अंमलबजावणी या विषयावरती बोलतो आहे। मित्रांनो, शासनाकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्ती योजना राबवल्या जात असतात। जे विद्यार्थी गुणवान असून पण शिक्षणापासून दूर राहतील अशा विद्यार्थ्यांना शासनातर्फे अनेक योजना या उपलब्ध करून दिलेल्या आहेत। यामध्ये मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अशा घटकातून येणारे विद्यार्थी, त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटकातून येणारे विद्यार्थी या सर्वांसाठी शासकीय पातळीवरती अनेक शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत। मित्रांनो, यामध्ये महाराष्ट्र शासनाने काही शिष्यवृत्ती योजना राबवलेल्या आहेत। यामध्ये राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्ती योजना ही खास करून मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आहे। त्याचबरोबर एकलव्य शिष्यवृत्ती योजना, त्याचबरोबर बार्टीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर ही रिसर्चसाठीची एक फेलोशिप आहे। त्याचबरोबर TRTIच्या माध्यमातून आदिवासी शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या माध्यमातून एक फेलोशिप ही विद्यार्थ्यांसाठी दिली जाते, जी संशोधन करण्यासाठी महत्त्वाची आहे। त्याचबरोबर महात्मा फुले यांच्या नावाने फेलोशिप दिली जाते, जी OBC समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अशी शिष्यवृत्ती आहे। मित्रांनो, या शिष्यवृत्तींच्या बरोबरच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काही शिष्यवृत्ती शासन उपलब्ध करून देतं। या शिष्यवृत्तींमध्ये प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती आहे, त्याचबरोबर पोस्ट मॅट्रिक अशी शिष्यवृत्ती त्यामध्ये आहे। याचप्रमाणे काही भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजना आहेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना भारतामध्ये शिकत असताना त्याचबरोबर विदेशामध्ये जाऊन सुद्धा शिकता यावं याची अंमलबजावणी केली आहे। यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती ही विदेशामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे। त्याचबरोबर फुल ब्रॅक सारखी एक शिष्यवृत्ती आहे, जी आपण विदेशामध्ये जाऊन शिकू शकतो अशा पद्धतीची ती शिष्यवृत्ती आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, काही शिष्यवृत्ती अशाही आहेत की ज्या आर्थिक आणि दुसरी म्हणजे खुल्या अशा गुणवत्तेच्या आधारावर दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती आहेत। या सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत। म्हणजेच की संधीची समानता हा जो आपल्या भारतीय संविधानाचा महत्त्वाचा घटक आहे, हा पाळण्याचा प्रयत्न हा शिष्यवृत्तीच्या माध्यमातून दिला जातो। शिष्यवृत्ती ही कुणावरही अन्याय होऊ नये, कुणाचं शिक्षण घेणं किंवा कुणाचं भवितव्य हे धोक्यात येऊ नये यासाठी दिली जाणारी संधी आहे। आपल्या भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये संधीची समानता हा एक विषय आहे। संधीची समानता उपलब्ध करून भारतीय राज्यघटना आपल्याला सर्वांना सामान्य न्याय देण्याचा प्रयत्न करत असते आणि शिष्यवृत्तीच्या माध्यमातून होत असते। पण मित्रांनो, ही शिष्यवृत्ती योजना अंमलबजावणी करत असताना काही तांत्रिक बाबींचाही विचार केला पाहिजे। आता आपल्याकडे महाडीबीटी सारखं पोर्टल आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या योजना पोहोचत असतात किंवा अनेक ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्याच्यातून आपल्यापर्यंत ह्या योजना पोहोचत असतात। मग आपल्याला अडथळे कुठे येतात? अडथळे बरेच आहेत, कारण की हे विद्यार्थी हे शून्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत। अडथळे हे अनेक आहेत, कारण की त्याची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसते आणि अशा विद्यार्थ्याला ही फेलोशिप खूप उशिरा पोहोचते। मग हा विद्यार्थी प्रवेश कसा घेणार? म्हणजे शासनाने त्या विद्यार्थ्याला ही फेलोशिप प्रवेश घेताच उपलब्ध करून दिली पाहिजे। एकतर ह्या फेलोशिप विद्यार्थ्यापर्यंत त्याचा प्रचार होतो, जागृती होते आणि तोपर्यंत त्याची मुदत संपून जाते। मग विद्यार्थी पुढे कसं जाणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटरचा किंवा संगणक साक्षरतेचा बऱ्याचदा अभाव असतो आणि ह्या टेक्निकल गोष्टी आहेत। ह्या गोष्टींमध्ये विद्यार्थी पुढे जाण्यासाठी त्याला तांत्रिक बाबीमध्ये इथं पण अडचणी तयार होतात, कारण की ह्या प्रोसेसमध्ये विद्यार्थ्याला इतकी डॉक्युमेंट विचारली जातात, त्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला असतो, जातीचा दाखला असतो, अशा उत्पन्नाचा दाखला असतो, त्याची मर्यादा वेगळी असते आणि अशा पद्धतीमध्ये ह्या सगळे निकष पूर्ण करता करता मुदत संपून जाण्याचा धोका निर्माण होतो। मात्र ह्या फेलोशिप ह्या विद्यार्थ्यांना अतिशय सुबकपणे कशा पोहोचता येईल हा एक खरं चिंतनाचा विषय आहे। कारण काय, मी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशी दोन्ही बाजूने बोलतो, कारण की
जे काम आहे शासनाचे हे अतिशय चांगलं आहे, पण याच्यामध्ये जी अमाऊंट आहे, रक्कम जी आहे विद्यार्थ्यांना पुरेशी आहे का, हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की हा विद्यार्थी आजारी पडू शकतो, ह्या विद्यार्थ्याचा खाण्याचा प्रश्न आहे, राहण्याचा प्रश्न आहे, त्याचा प्रवेश फी आहे, त्याच्याबरोबर जिमखाना फी आहे, ग्रंथालय फी आहे, अशा विविध फी या विद्यार्थ्याला भरावे लागतात. हा विद्यार्थी मार्ग चालत असताना त्याला कुठल्याही प्रकारचा ताणतणाव आला नाही पाहिजे, त्याला एक मुक्त पद्धतीने असं शिक्षण घेता आलं पाहिजे. ही व्यवस्था शासन पातळीवरती आणि एक सामाजिक पातळीवरती राबवणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की विद्यार्थी हा देशाचा महत्त्वाचा नागरिक आहे, सुजाण नागरिक आहे, आणि त्याच्यासाठी ह्या व्यवस्था जर आपण करून दिल्या तर तो नक्कीच देशासाठी काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल. आणि आपण त्याच्याकडून हा आशावाद सातत्यानं अपेक्षा करतो की हा विद्यार्थी देशासाठी काहीतरी करेल. मग ह्या शिष्यवृत्ती योजनांमध्ये जे खूपच गोरगरीब असे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ह्या योजना काहीशा कमी पडत आहेत असं मी स्पष्टपणे बोलतो. कारण की हे विद्यार्थी ज्या काही अमाऊंट म्हणतो आपण त्या अमाऊंट खरोखरच खूप कमी आहे. तुम्ही शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही पातळीवरती काम करता. शहरामध्ये तो विद्यार्थी कसा शिकणार, मोठमोठ्या कॉलेजेसच्या फी आहेत, ह्या फीस किती झालेल्या आहेत, विद्यार्थी कसा शिकणार. कारण की तुमच्या ज्यावेळेस भांडवलदारांच्या संस्था आहेत आणि मोठमोठ्या संस्था आहेत, अशा संस्थांमध्ये जर त्या विद्यार्थ्याला शिकायचं असेल तर त्याची अमाऊंट, त्याची जी काही प्रवेश फी आहे खूप मोठी आहे. तो विद्यार्थी टिकणार कसा या स्पर्धेमध्ये, की त्याला आपलं साध्या स्कूलमध्ये शिकायचं आणि कसं तरी शिकायचं, शिकला म्हणून शिकायचं आणि नंतर घरी बसायचं, अशी वेळ त्याच्यावर येऊ नये. जर त्याला खरंच चांगल्या पद्धतीने घडवायचा आपण विचार करत असतो तर त्याची अमाऊंट ही मोठमोठ्या शैक्षणिक संस्थेमध्ये तो जाईल तिथपर्यंत सुद्धा उपलब्ध करून दिली पाहिजे. आपल्याकडे अनेक विद्यापीठ आहेत, विद्यापीठ सुद्धा विद्यार्थ्यांना अशा फेलोशिप उपलब्ध करून देतात, पण ह्या फेलोशिप मी म्हणतो की अजूनही खूप कमी आहे. विद्यार्थ्यांवरती अनेक बंधनं लागतात त्या फेलोशिप देताना. त्या विद्यार्थी काही गुन्हेगार नाही, परंतु तुम्हाला भीक पण मागत नाही. तुम्ही त्या व्यवस्थित पद्धतीने त्या प्रवेश घेताना द्या त्याला. कारण की पाय टाकण्या अगोदरच तुम्ही जर त्याला पुढे जायच्या अगोदर नंतर उशिरा घेऊन काहीच उपयोग नाही, तुम्ही खूप उशीर करता. पण मला एवढंच वाटतं की स्कॉलरशिप योजना खूप आहेत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्याची जाणीव जागृती ह्या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे. एका बाजूने मी कौतुक करतो, पण दुसऱ्या बाजूने ह्या तांत्रिक गोष्टी आहेत. अजून जुन्याच फेलोशिप जर 5-10 वर्षापूर्वीची जर रक्कम तुम्ही विद्यार्थ्यांना देत असतात तर ते अतिशय चुकीचं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे स्पष्ट बोललं पाहिजे आणि त्याच्यावरती काहीतरी अंमलबजावणी झाली पाहिजे. जर त्याच रक्कमा अजूनही 10 वर्षानंतर दिल्या जात असतील तर त्याच्यामध्ये सुधारणा झाली. 10 वर्षापूर्वीच्या अमाऊंटमध्ये आता जवळजवळ डबल खर्च वाढलेला आहे. आणि अशा ह्या खर्चाला आपण विद्यार्थ्याला एक प्रकारचं जे दडपण आहे त्याच्यावरचं दडपण घालवण्यासाठी ह्या रक्कमा वाढवल्या पाहिजेत आणि विद्यार्थ्याला सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या पाहिजेत. ज्या प्रकारे साम्यवादी राष्ट्रांमध्ये तसा विद्यार्थी किंवा लहान बाळ हे देशाचा सुजाण नागरिक म्हणून त्याच्या सगळ्या पद्धतीने त्याला घडवण्याचा प्रयत्न केला जातो, त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपली ही अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. आपण सुद्धा अशा पद्धतीचा विचार करून त्या विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीवरती भर दिला पाहिजे. त्याच्यासाठी केंद्र शासनाचं बजेट असेल, राज्य शासनाचं बजेट असेल, ह्या सगळ्या ठिकाणी त्याचं शिक्षणाचा जो खर्च आहे त्याच्यावरचं बजेट वाढवलं पाहिजे, पर्सेंटेज वाढवलं पाहिजे. आणि त्यातून आम्हाला वाटतं की एक चांगला विद्यार्थी घडेल आणि तो विद्यार्थी नक्कीच काहीतरी करेल. कारण की आम्ही अब्राहम लिंकनचं पत्र वाचलेलं आहे, आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे. त्याच्या ज्या काही अपेक्षा आहेत आणि त्यानंतर तो अब्राहम लिंकन म्हणतात की हा विद्यार्थी खूप गोड आहे, हा नक्की काहीतरी करून दाखवेल, हा आम्हाला सुद्धा खात्री आहे. म्हणून मी म्हणतो की या ठिकाणी मला बोलण्यासाठी आपण संधी दिली. केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशन आणि महाराष्ट्र शासनाच्या सहाय्याने ही जी काही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे, अतिशय सुंदर अशी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक असे सगळ्यांना संधी दिलेली आहे. त्याबद्दल या आयोजकांचे मी अभिनंदन करतो आणि मला बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.